समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्र राज्य महिला आयोग व मेटाच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सायबर विश्वास सुरक्षित ठेवण्यासाठी मिशन ई सुरक्षा हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे। वडामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झालाय। त्यावेळी ते बोलत होत्या। कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे व मेटाचे अश्विनी देसाई उपस्थित होते। समाज माध्यमांमध्ये काही अपप्रवृत्ती सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात। महिलांची बदनामी, चारित्र्य हनन सारखे प्रकार वाढले आहे। यासाठी पोलिसांचा सायबर सेल काम करतो, परंतु अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येकाने सामूहिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे। समाज माध्यमांद्वारे महिला व मुलींची बदनामी होणार नाही, तसेच समाज विघातक प्रवृत्ती बळावणार नाही, यासाठी व्यापक जनजागृतीची देखील गरज असल्याचे पवार म्हणाले। राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे। जिल्हा नियोजन समितीचा 3% निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलाय। मालमत्ता खरेदीत महिलांना स्टॅम्प ड्युटीत 1% सवलत देण्यात आली आहे। महिलांच्या कल्याणासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतो। आवश्यकता भासल्यास अधिक निधी देऊ। आयोगाच्या वतीने महिलांसाठी सुरू करण्यात आलेला मिशन ई सुरक्षा हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचे अजित पवार म्हणाले।